लगेचच सामना लगेचच स्पीडअप करा, लगेचच आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाठवा आणि त्यानंतर आपण देखील सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला येते। एका बाजूला किरवली त्यांच्या आगे संघ आहे तो मात्र रुई 11 कोण संघ, जो सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकला होता आणि तोच संघ आता मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल। तो देखील किरवली संघाच्या आगेस ऑफिशियल 2 पंच मैदानावरती जात असताना सचिन कडू आणि सदाशिव तांडेल 2 पंच मैदानावरती गेलेत आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती। तर सामना पटापट खेळवा मित्रांनो, लगेच स्पीडअप करा सामन्याला। अंधारात फलंदाजी केली होती तोच अनिकेत आता स्ट्राइक वरती असणार आहे। 3 षटकांची मॅच आहे, 3 षटकांची मॅच आहे। पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक घेऊन आविष्कार आलाय आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल दिशा दिली आहे, सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4। शेवटच्या मोमेंटला मात्र ही स्पर्धा येऊन ठेपली आहे। कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झाला, त्यानंतर सामना देखील सुरुवात झाला सकाळच्या सत्रामध्ये आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आहे आणि फक्त या स्पर्धेमध्ये 16 संघ होते, तब्बल 13 संघांचा घाशागुंडाला फक्त 3च संघ उरले आहेत, त्यामध्ये कोपरा आणि किरवली आणि त्यानंतर संघ आहे कोण। परंतु आताचा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकसं अपील केलं होतं पंचांकडे, परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला भेटते इथनं। षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि दिशा देण्याचं काम केला होता, परंतु चेंडू नोमॅस लँड मध्ये बरोबर ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी पाहता पाहता धावा कंप्लीट केल्या 2। स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये फक्त 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज होती दापोली टीमला। संघ होता अगेन्स्ट वाघाची वाडी आणि 6 धावा मात्र त्या डिफेन्स केला आणि वाघाची वाडी संघ त्या स्पर्धेमध्ये जिंकला आहे। तर तिसरा पंच नाही मित्रांनो, बॉल 20 ची गरज होती आणि त्या धावा देखील उभारू दिल्या नाही वाघाची वाडी संघाने। त्या देखील दापोली सारख्या बलाढ्य संघाला त्या ठिकाणी मात्र परास्त केलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आणि तो संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय। षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता आणि कव्हर पॉइंटला चेंडू 1 बाउंस सीमा पार 4।
चौकार आलाय आणि चौकारने धावफलकाला तब्बल 10 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. दमदार सुरुवात पाहायला भेटते फलंदाज अनिकेत म्हात्रेच्या मॅटमधनं. अनिकेत म्हात्रेने आजचा दिवस या ठिकाणी मात्र अक्षरशः गोलंदाजी फलंदाजी असो आणि लगेचच सामना स्पीडअप करा. किरवली संघ अद्याप एक सामना बाकी आहे म्हणजे तो देखील मेगा फायनलची मॅच आपल्या भेटीला येईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर हलकेसा अपील देखील केलं होतं पंचांकडे परंतु इथनं जाईल चेंडू निर्धाव. यावेळीचा बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील जाईल निर्धाव. तर सामन्याला लगेच स्पीडअप करा. कधीही अंधार पडू शकतो. डोंगराच्या कुशीमध्ये असलेला हा जय वागेश्वर मैदान किरवली संघाचा आणि आपलीच या ठिकाणी मॅच चालू आहे. त्याच अनुषंगाने आपण देखील लगेच क्षेत्ररक्षक लावा. कोपरा संघ देखील या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय. त्यांना देखील ते देखील मॅचला एन्जॉय करतात की आम्हाला कोणता संघ येईल किरवली की कोण. आता येणारे 5 षटक खूप काय सांगून जातील या सामन्यामध्ये कोणता संघ सामना जिंकेल. आणि आता दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तेजस पाटील. तेजस पाटीलने देखील आजचा दिवस खूप चांगला राहिला तेजस पाटीलसाठी. एक इन्फॉर्म फलंदाज आणि इन्फॉर्म गोलंदाज देखील मी म्हणेन कारण की फलंदाजी देखील तेवढीच चांगली केली आणि गोलंदाजी देखील तेवढीच चांगली केली तेजस पाटीलनं. यावेळीचा बॉल मात्र जसा बॅट वरती चेंडू आला आणि तशी षटकाराची मोहर देखील आली. षटकार आलाय. जसा बॅट वरती चेंडू आला तशी मात्र षटकाराची मोहर पाहायला भेटली. फलंदाज होते अक्षय म्हात्रेने ज्याने षटकारने आपलं अकाउंट देखील ओपन केलंय. अक्षय काताडेच्या बॅटमधनं षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती. आणि आता पुढचा बॉल. यावेळीचा बॉल पंचांकडे लाऊड अपील केलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक तब्बल आता जलद गतीने वाढेल. तब्बल 17 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या आविष्कारने गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च केल्या होत्या. अद्याप आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती आहेत. अनिकेत म्हात्रे आणि अक्षय काताडे हे दोन फलंदाज डावाला सावरण्याचा काम चालू आहे. त्यांना देखील माहीत आहे की यातून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल म्हणजेच ट्रॉफी आणि किमान रोख कॅश प्राइज देखील आपल्याला मिळेल. त्याच अनुषंगाने ही भिडत चालू आहे परंतु इथे पाठवलंय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय उत्तुंग षटकार.
थँक्यू डीजे. रायगडचं मात्र आपण सॉन्ग पाहिलं. चांगली फलंदाजी पाहायला भेटते. अनिकेतच्या बॅटमधनं षटकार आलाय. आजचा दिवस मी जरूर म्हणेन अनिकेतच्याच नावावरती राहिला, कारण की पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 62 धावा ठोकल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक, कालच्या दिवसामध्ये देखील जिनीत पवारच्या नावावरती एक अर्धशतक आपण पाहिलं. तब्बल त्याने देखील पहिल्याच मॅच मध्ये 53 धावा ठोकल्या होत्या. आणि आता षटकातील पुढचा बॉल, या विलीचा बॉल, अनिकेत टिपिकल षटकार ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. या ठिकाणी मात्र गोलंदाजीची पिसं काढली जातात. तब्बल धावांचा विचार केला ना तर धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता तेजसवरती हल्ले चढवले जातात. फलंदाज अनिकेत मात्रेच्या बॅटमधनं षटकार चौकारांची भाषा बोलते अनिकेत मात्रेची बॅट. आणि 29 धावा धावफलकावरती लागल्यात. ते देखील अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकांची मॅच आहे. नेता या षटकातील पुढचा बॉल, या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज तेजस पाटीलनं. पहिले षटक 19 निकाल राहिलं, फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. यश जरूर लाभलं नव्हतं. आणि षटका दिला पुढचा बॉल, हा बॉल देखील सरळ जाईल ठाकूरपाडा गावात षटकारासाठी 6. अनिकेतच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 षटकार आलेत, म्हणजे षटकारांची हॅट्रिक प्राप्त केली आहे ती अनिकेत मात्रेनं. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत फलंदाज अनिकेत मात्रेच्या बॅटमधनं. आणि तेजसवरती या ठिकाणी मात्र हल्ला बॉल अशी फलंदाजी, दमदार आणि रुबाबदार अशी फलंदाजी पाहायला भेटते. अनिकेतची बॅट आता षटकार चौकारांची भाषा बोलायला मात्र लागली आहे. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. या षटकातील अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक तब्बल 35 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला येते. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले जातात. खरी महायुद्धाला सुरुवात झाली आणि महायुद्धामध्ये आता कोणता संघ बाजी मारणार येणारी काल आणि वेलच ठरवेल. परंतु हा बॉल यॉर्कर पद्धतीचा होता. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला फील्ड जरूर केलाय. आणि आता या 2 षटकांचा खेळ होताना तो देखील समाप्त झालाय. आणि धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 36, म्हणजे 18.00च्या सरसरीने धावगती उभारली आहे. डीजे तर सामना लगेचच स्पीडअप करा, कधी अंधार पडू शकतो मित्रांनो. आणि धावांचा डोंगर, जसा डीजे वालने आपल्याला सॉन्ग ऐकवला की आपण ओपनिंगला जाऊ दोघं जोडीनं आणि धावांचा घेऊ समोरच्या संघावरती डोंगर. आणि तो डोंगर या ठिकाणी अनिकेत आणि अक्षय काताड्याने उभा केलाय. तो देखील यजमान संघ म्हणजे घरुलू मैदानावरती कशी बॅटिंग केली जाते हे चोखपणे दाखवले ते या रुई 11 कोण संघाने. नुकतंच यांचं मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. जनार्दन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर भरत पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सरशी आणि हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतर रमेश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सरशी आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
त्यानंतर दीपक पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि साईनाथ पाटील यांचं देखील आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आणि घेऊन चलको ज्या सामन्याकडे, जो सामना चालू आहे किरवली त्यांच्या आगेच कोण संघ. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले होते आणि महायुद्धाला जशी सुरुवात झाली त्या महायुद्धामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या तब्बल 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल महागडं षटक मी जरूर म्हणेन तब्बल 26 धावा खर्च केल्या तेजस पाटीलनं. आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकामध्ये सागर आलाय. सागरचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलने धावफलक तब्बल आता पोहोचवलंय ते 37 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय सांघिक. धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात. आघाडीला 2 फलंदाज आले होते, अद्याप मैदानावरती आहेत. दोन्ही फलंदाजाचं विश्लेषण पाहिला तर खूप चांगला राहिलाय, परंतु इथे फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते, शेवटच्या मुमेंटला मात्र चेंडूला पकडला आणि थ्रो करीपर्यंत फक्त धाव खर्च केली 1. त्यांना देखील माहिती आता या षटकामध्ये आपल्याला कमबॅक करायचं आहे, कारण की 2 षटकामध्ये आपल्या गोलंदाजावरती भरपूर मार पडला आणि आता तो मार आपल्याला कसा कमी करायचा हे मात्र दाखवायचं असेल तर तिसऱ्या षटकामध्ये तो कारनामा सागरला करावा लागेल इथनं. आणि आता षटकातील पुढचा बॉल हा चेंडू देखील जाईल म्हणजे निर्धाव. सागरने चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू फेकलेत, फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि धावफलक तब्बल 38 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. 3 षटकांची मॅच आहे. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली होती वाट्याला. यावेळीचा बॉल आता मात्र लाईन खराब आहे. पंच सचिन कडू सरांचा इशारा आलाय की ही अतिरिक्त धाव ऍड होईल आणि अतिरिक्त धावेने तब्बल 39 या आकड्यावरती धावफलक पोहोचलंय. सर्व प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वर्गीय सतीश पाटील श्रद्धांजली चषकामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला येते. यानंतर अजून एक मेगा फायनलचा सामना देखील आपल्या भेटीला येईल. यातून जिंकेल तो संघ. इथे देखील मात्र सागरनं या षटकामध्ये इम्प्रेस केलंय, कारण की 2 षटकामध्ये 36 धावा होत्या आणि या षटकामध्ये मी म्हणेन जवळ धावांवरती रोख लावण्याचं आणि अंकुश लावण्याचं काम केलंय तो सागरनं गोलंदाजी करत असताना. यावेळीचा बॉल मात्र डावी यष्टी वाकवली आहे, म्हणजे फलंदाज होईल बाद. अनिकेत मात्रे मैदान सोडावं लागेल. अनिकेतला मात्र मैदानावरती बाद केला. अनिकेतने वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 29 या आकड्यावरती आपल्या संघाला मात्र चांगलं योगदान दिलं. त्याची बॅट चौकार षटकार बोल होती, परंतु त्यानंतर जसा सागर मैदानावरती आला तसा धावांचा मात्र कमबॅक जरूर मी म्हणेन. फक्त 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात, म्हणजे इकॉनॉमिकल षटक राहिलं सागरचं. आणि आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येईल साहिल. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी 1 चेंडूचा फेस करेल साहिल. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. 1 चेंडूवरती किती धाव बनतील आणि कितीचा टार्गेट सेट होईल. जर 2 आल्या तर 42, तर 1 आली तर 41. षटकातील पुढचा बॉल. यावेळीचा बॉल देखील लाईन खराब आहे. पुन्हा एकदा सचिन कडू सरांचा इशारा आलाय की हा चेंडू देखील खराब आहे, म्हणजेच डाव्या यष्टीला सोडून जाणारा हा चेंडू होता. तो पंचांनी वाईट घोषित केलाय आणि वाईटने तब्बल 40 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील आता शेवटचा बॉल, परंतु शेवट देखील मी म्हणेन सागरनं जरूर गोड केली होती, परंतु यष्टी रक्षक थोडेसे मात्र फंबलिंग पाहायला भेटली. प्रशांत पाटील होते आणि
3 षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 18 बॉलमध्ये पूर्वार्धामध्ये जेव्हा बॅटिंग करेल किरवली संघ त्यांना 18 मध्ये धावांची गरज असणार आहे तब्बल 42. तर रुपेश पाटील यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर साईनाथ पाटील यांचा देखील मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत आहे. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय कुमार सतीश पाटील श्रद्धांजली चषक भव्य क्रिकेट स्पर्धा या ऐतिहासिक किरवलीच्या क्रीडा नगरीमध्ये जे वागेश्वर क्रीडा नगरी किरवलीची या स्पर्धेमध्ये साईनाथ पाटील त्यानंतर रुपेश पाटील यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. तर 18 बॉल मध्ये आता 42 धावा कशा बनवल्या जातील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. समालोचक क्षेत्रातील एक मोठं नाव सौरभ पाटील सरांकडे घेऊन चलतं तर लगेच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या. थँक्यू सो मच बुंदा. चला लगेचच सलामी जोडी पाठवा. प्रशांत नानू लगेचच पाठवा. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय सतीश पाटील श्रद्धांजली चषक 2024 वर्ष पहिलं आणि 16 संघांना तुम्ही या क्रीडा नगरीमध्ये खेळताना पाहिलं. ही सेमीफायनलची मॅच सेमीफायनल नंबर 2 तुमच्या समोर तुम्ही पाहता. ओम नर्मदेश्वर किरवली त्यांना फाईट करतीये ती रूही I-11 कोण या दोन टीम मध्ये. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम्स. द गुड क्रिकेट. फर्स्ट बॉलर तयार झाला बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश म्हात्रे. लक्ष्य 41-42 धावा तुम्हाला बनवायच्या. 41 बनवल्या. टीम कोण दिव्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 2 मॅचेस 2 संघाला जिंकला. ही तिसरी मॅच. ही महत्वाची मॅच आहे. ही 88ची मॅच आहे. इथून जिंकली तर मात्र ट्रॉफी सरदार विलाजी गायकर या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉल बॅटचा कडा विकेट कीपर जजिंग. पहिल्याच बॉल वरती धक्का मोठा. तेजस पाटील 0 बाद. पहिला धक्का लागला मैदानावरती. तेजस पाटील टीमचा कॅप्टन 0 लीडिंग फ्रंट. कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं तो अपयश ठरला. नो बॅट्समन इन ॲट नंबर 3 प्रशांत पाटील उर्फ नानू. चांगला फलंदाज आहे. 41 धावा उभारल्या. 42 लक्ष तुमच्या समोर तुम्हाला गाठायचं येणार 18 बॉल मध्ये. ही विकेट याच विकेटवरती तुम्हाला सराव करतात. याच विकेटवरती तुम्ही चांगला गावदेवी ट्रॉफी धरणाची प्रखा ज्योतीतील पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तो किरवली ला बनवायच्या. 42 टॅप केला. फटका तुम्ही पाहता. लॉंग ऑफ ला फिल्डर येतात वेगानं. तुम्ही पाहिलं अमर
तोपर्यंत या बॉलवरती सिंगल केली आहे खेळाला सुरुवात. प्रशांत 1 न संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. 42 धावेचा पाठलाग घ्या. 14ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. बघा वेळ कमी घ्या, फिल्डिंग करणारी टीम वेळ कमी घ्या. 5:30 वाजले, एक मॅच अजूनही पेंडिंग आहे मेगा फायनल. मग ती 1 षटकाची वेळ, त्याला काही अर्थच नाहीये ना. म्हणून प्लीज वेळ फास्ट केला. काल आपल्याकडे भरपूर वेळ होता, आज वेळ नाहीये. 1 मॅच एक्स्ट्रा आपल्याला खेळवायची आहे. षटकातील पुढचा बॉल, टापिंग बॉल, फटका व्यवस्थित आला नाही यातला कडा बॉल. तुम्ही पाहताय शॉर्ट लेगला फिल्डर वेगार आले. तोपर्यंत या बॉलवरती आली आहे ती 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. सागरनं 1 न सुरुवात, प्रशांतनं 1 न सुरुवात. लक्ष 42चा, खूप मोठं भलं लक्ष पार करायचं खऱ्या अर्थानं ओम नर्मदेश्वर किरवलीला. प्रशांत पाटील आता संघर्ष खरा करायचा. प्रशांत पाटीलला मैदानामध्ये तो आता उडवला बॉल. चाला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर आहे, त्याला बीट करून कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार 4. थँक्यू. खूप मोठा चेस होता खऱ्या अर्थानं अंबरसाठी आणि त्याला अपयश आलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहिला. चौकारानं स्कोर 6 वरती तुम्ही पाहता. 6 धावा धावपलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रशांतला तुम्ही पाहता स्ट्राईक इनला. बॅटचा कडा हलकीशी अश लागली पोस्टलिपला आणि इथे तुम्ही पाहता कॅचेस विन द मॅचेस. थोडा उघड होता, खेळायला हवा होता. प्रशांत पाटील कुठलाही क्षणाला अटॅकिंग रूपमध्ये येऊ शकेल. कित्येक वर्ष क्रिकेट किरवलीचं नाव त्यानं मात्र गाजवलं. असा हा टीमचा सेनापती प्रशांत पाटीलला दिलेलं जीवनदान तुम्हाला किती घातक ठरेल येणारा वेळ सांगेल, काळ सांगेल. आणि वेळ होती ती जेल उडाली होती तेव्हा. आता पुन्हा एकदा संधी निर्माण होईल का, हे कधी होणार याच्याकडे देखील लक्ष लागलं. आज कोणच्या आहे प्रेक्षकांचं. पनवेल कोण वरून आल्यात, खूप लांबचा पल्ला घातला आज इथपर्यंत. हा बॉल खूप उडला, हा बॉल खूप टॅपिंग झाला. पडल्यानंतर खूप बॉम्ब घेतला या बॉलनं. पंच लगेचच सांगतायत की हा बॉल वाईट आहे. खऱ्या अर्थानं उंचीपेक्षा जास्त उंची होती आकाश मात्रेची. बॉल वाईट केला. सात धावा धावपलकावरती. टॅप केला बॉलला 1 धाव इथे मात्र केली आहे. थोडी मिसफील झाली आहे. लगेच दुसरी धाव थोडीशी खराब तुम्ही फिल्डिंग पाहिली. शॉट मिडऑफला लगेचच धाव घेतली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय 9 या आकड्यावरती. लक्ष 42 होतं आणि आता बनवायच्या 12 बॉल 33. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. बनवायच्यात 12 बॉल 33. 12 चेंडू 33 जुनी गरज आहे. प्रशांत पाटील सारखा मोठा फलंदाज आहे. सागर सप्ता लेफ्ट हँडर तुम्ही फलंदाज पाहता. अजूनही तो देखील मैदानामध्ये मुन्ना. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता 12 बॉल 33 गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आला अक्षय मात्रे. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला आता क्षेत्ररक्षण हे विखुरलेलं पाहायला भेटेल. या षटकामध्ये अक्षय किती धावा खर्च केली, या षटकामध्ये धावा किती येतील किरवलीच्या बाजूनं. हा षटक या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. रिझल्ट देणारा षटक आहे. मॅच खुली करणारा षटक आहे. अक्षय मात्रेच्या जागीच तुम्ही पाहता सागरला पहिलाच बॉल मोठा खेळण्याचा प्रयत्न. पीळ हलकीशी पाहिली. रनचा प्रयत्न झाला. बॅकिंग इथे होती खऱ्या अर्थानं. स्ट्राईक प्रशांतला हवी. प्रशांत स्ट्राईक सोडणार नाही आता. त्याला स्ट्राईक पाहिजे.
आणि या बॉल वरती आली आहे 1 धाव. लेग बाईज ना पंच, लेग बाईज 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर चाललाय 10 वरती. 10 नंबर जर्सी, क्रिकेटचं भगवान, क्रिकेटची दैवता भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, पालघर जिल्ह्यातील शार्दूल ठाकूरला पाहिलं. त्यानंतर इंडियन आशिया अंडर 90 साठी महाराष्ट्रात 3, त्यातून कल्याण डोंबिवलीचा सुपरस्टार प्रेम संतोष देवकरला तुम्ही पाहिला. मेहनत, त्याची जिद्द, त्याची चिकाटी, सर्व गोष्टींचा भंडार. आणि खऱ्या अर्थानं 5 वाजता अक्षरशः घर सोडायचा आणि संध्याकाळी 7-8चा रस्ता. ही मेहनत आहे त्याची, घाम अक्षरशः गाळला. आणि आपल्या सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं. आपला प्लेयर जर्सी भेटली ही मोठी गोष्ट आहे. लाईन पाहावी लागेल, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलनं स्कोर पुढे जाईल. स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहता 11 वरती. 2 दिवस या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंट्स यांचे प्रोड्युशन राजेंद्र म्हात्रे. सीओ तुम्ही काल अंकितला पाहिला, आज भावेशला पाहता. आलेखला आपण 2 दिवस ही पूर्ण पाहतोय आपण पूर्णपणे. चित्र टिप्पत असताना बॉल चालला सरळ तुम्ही पाहता कव्हरला. 1 केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जरूर केला पण इथं सुरक्षित आहे. 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 13 या आकड्यावरती 13 धावा स्कोर बोर्ड वरती. येणारे बॉल शिल्लक असतील 10 मध्ये बनवायच्या धावा 29. 10-29 अजूनही बनवायच्या आहेत. संघ किरवलीला ही मॅच जिंकायची असेल तर मोठ्या पटक्यांची गरज आहे. आणि आत्ता हे फटके येतील का प्रशांत पाटीलच्या बॅटमधनं? आणि 10 बॉल 29 खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे एक दमदार व्यक्तिमत्व जनार्दन गोवर्धन पाटील यांच्याकडनं आम्हाला 500 रुपये कॅश प्राईज. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे काका आहेत, चांगले संबंध आहेत आमच्या. फटका उडवला, उंच गेला, लांबच नाम. हा तर या टीमचा ट्रम्पकाट आहे. तो ठोंकेल का? त्याचा झेल सोडला, झेल नंतर लॉंग ऑनला क्लिअर केला, सीमा पार ठोकला. षटकार 6. थँक्यू डीजे वाल्याला, त्यांना देखील डीजे ऑपरेटर यांना देखील 500 रुपयाला तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू आपण खऱ्या अर्थानं. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 19, लक्ष्य 42 होतं. प्रशांत पाटील ना बॅट सफाईस ओपन केला, तो थांबेल का? त्याला थांबवणं कठीण आहे मित्रांनो. हा शेर है, ये रुकने वालों से नहीं है. नाव प्रशांत पाटील उर्फ नानू ठोकतो. लाखो पाटचा अवकाशाला कवसनी घालणारा स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. आठ बॉल बनवायच्या 17. या 2 षटकार समीकरण आता मात्र कमी होत असताना 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. बॅटचा कडा, हलकीशी कट, मतलब किस्मत भी बहादुरों का साथ देती है. बॉल चाललाय दन 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 करत. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय. चौकार. थैंक यू. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. स्ट्राइक हवी प्रशांतला, स्ट्राइक त्यांनी ठेवली आणि त्यानं हा केला
खऱ्या अर्थानं खूप चांगला फायदा. फटका चांगला बॉल चालला. तुम्ही पाहता लॉगॉनला 1 केल्या पुढे दुसऱ्याचा प्रयत्न वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 31 या आकड्यावरती. बॉल शिल्लक 6 मध्ये बनवायच्यात आणखीन 11 ची आता गरज आहे. सहा बॉल मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 11. आपल्या होम ग्राउंड वरती कित्येक वर्षाचा अनुभव आणि याच विकेट वरती आता तुम्ही खेळता म्हणजे तुम्हाला 6-11 बनल्या जातील का ओम नरमेश्वर किरवलीच्या बाजूने की या धावेवरती रोख लावण्यासाठी आला गोलंदाज अनिकेत मात्रे. आजचा दिवस राहिला अनिकेतच्या नावानं पण अनिकेत संघाला विजयाच्या दिशा दाखवेल का? अजून मंजिल दूर आहे पण मंजिलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे किरवलीचा प्रशांत पाटीलचा. तो नो स्ट्राईक इनला. हा मात्र प्लस पॉइंट आहे खऱ्या अर्थानं टीम कोणसाठी. त्याला स्ट्राईक इनला हल्ला जाईल का सागर पाटील मॅच फिनिश करेल का अनिकेत मात्रेचा दबदबा राहील याच्या मात्र येणारे काळ वेळ सांगेल या मॅचचं भवितव्य. षटकातील पहिलाच बॉल तेज तर्रार बीट केला सागरला. इथं मैदानामध्ये येणारे बॉल असतील तुम्ही मैदानामध्ये पाहता 5 मध्ये बनवायच्या धावा 11. कंपल्सरी चेसिंग. मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता भी शोर मचा देगा. मेहनत पराकाष्ठा जिद्द मॅच मध्ये करायचे. बॅटरला बॉलरला फिल्डरला सफल झाला होता हा बॉल. बीट केला. मी म्हटलं हा प्लस पॉइंट आहे. प्रशांत पाटीलला स्ट्राईक नाही हा प्लस पॉइंट आहे खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता आणि हा प्लस पॉइंट आहे. आता किरवलीचे प्रेक्षक देखील थोडे दबावाखाली आहेत. प्रशांत पाटीलकडे स्ट्राईक हवी होती. स्ट्राईक प्रशांत पाटीलकडे हवी होती. 1 धावेनं स्ट्राईक घेण्याचा गरज नव्हती. 2 धावेच्या मानसामध्ये स्ट्राईक सागरकडे आली. सागर मात्र खचणारा नाहीये. तो देखील मात्र उगवू शकतो आणि खऱ्या अर्थानं आता त्याला सागरबाई फलंदाजी करायचं. समुद्र किती जरी मोठा असला सागर खूप महत्वाचा आणि आता सागर कशा रीतीने बॅटिंग करेल. बॉलिंग दमदार टप्पा भयदकता चुकता सर्व भंडार असतो. बैलू क्रिकेटर मी 3 बाई का घेतल्या हा उदाहरण देतोय. आज किरवलीला फटका व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. या बॉलवरती सिंगल आली आहे. आता 3 बॉल नंतर स्ट्राईकला प्रशांत आला. दबाव असेल प्रशांत वरती पण दबावाखाली कचून जाईल का प्रशांत पाटील याच्याकडे देखील लक्ष लागला. नानू स्ट्राईक इनला. आता मॅच देखील खूप मात्र अटाटटीची झाली आहे. 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा तुम्ही पाहू शकाल 10. स्पीडअप करा. अजून फायनल एक मॅच बाकी आहे. कोपरा संघ देखील वाट पडतोय. आमच्या वाटेला कोण येणार किरवली की कोण की किरवली आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता क वर्णच सर्व गावाची नावं आहेत. कोपरा काल पोहोचला आज किरवली की कोण पोहोचेल कोण. खऱ्या अर्थानं कला खूप महत्व आपल्या भाषा आगरी भाषामध्ये क चाललाच आणि खऱ्या अर्थानं ख अना या मैदानामध्ये तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल प्रशांत पाटील बॉल चालाय मिसफील झाली याचा फायदा लगेचच दुसरी धाव घेतली जातीये. 2 धावा केल्या जात आहेत पूर्ण या मैदानामध्ये. सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है. अगर कोई रास्ता रुके तो जरूरत और बढ़ती है. अगर बीकने का आ जाए तो घट जाता है दम अक्सर. ना बीकने का खरीदी और कीमत और बढ़ती है. 2 बॉल मध्ये आता बनवायच्या धावा 8. 1 बॉल डॉट आला. विजयाच्या दिशा खुल्या होतील टीम कोणच्या. या बॉलवरती मोठा फटका आला तर मग काय मॅच रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये. 2 बॉल 8 हा बॉल महत्वाचा आहे. अनिकेतचा दिवस आहे खऱ्या अर्थानं. फटका तुम्ही पाहता इथे मिसफील झाली आहे आणि इथे दुसरी धाव होईल का. दुसरी धाव खेळली जातीये. आता समीकरण उरलं 1 बॉल 6 ची गरज. ही जर मॅच आवडली असेल किरवली कोणसाठी डेफिनेटली टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो.
मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट आवाज किरवली की कोण कोण की किरवली म्हटलं जातं. भारतामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं, पण कोण देखील त्यांनी देखील मॅच पाहिली असेल. वर्ल्ड कप बरी इंडियामध्ये असला तरी ऑस्ट्रेलियानं खऱ्या अर्थानं पराभूत भारताला देखील केलं. हे कोण हा आत्मविश्वास आहे कोणकडे, आणि कोण आता किरवलीला पराभूत करेल का. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलतं, आणि खऱ्या अर्थानं संघर्ष देखील त्याच्याच वाटेल जातो ना का जो संघर्षामधून बाहेर नेण्याची ताकद ठेवतीये. ती ताकद आहे का प्रशांत पाटील मध्ये, की त्या ताकदीच्या विरोधात अनिकेत म्हात्रे या बॉलवरती डॉट बॉल फेकेल. एक बॉल 6, एकदा जोरदार टाळ्या या बॉलसाठी डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. बघा टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाहीये. मोदी साहेबांना जीएसटी लावली असती तुम्ही वाजवले नसता. टाळ्या वाजवा नक्कीच. चांगला खेळ करताय दोन्ही संघ खऱ्या अर्थानं. 1 बॉल 6 कोणचं भवितव्य अनिकेत वरती. प्रशांत पाटील भरपूर वर्ष क्रिकेट खेळला. 1 बॉल 6 येईल का षटकार. 1 चेंडू 6 हा बॉल तुम्ही पाहताय, आणि अशा रीतीनं हा चेंडू आलाय डॉट.